brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जगातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाचं चांगलं संगोपन व्हावं, चांगला तो हुशार व्हावा, चांगलं शिक्षण घ्यावं, त्याला चांगली नोकरी लागावी किंवा चांगलं त्याचं काहीतरी करिअर व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. पण आणि असंही वाटत असतं आपल्या आईला की जो मुलगा किंवा मुलगी जिथे कुठे असेल, म्हणजे अगदी आपल्या घरात असेल किंवा घराच्या बाहेर असेल, देशाबाहेर असेल, तो मुलगा सुरक्षित असावा, त्याचं व्यवस्थित सगळं चालावं अशी प्रत्येक आईची अपेक्षा असते. आणि ती काही चुकीची नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये भावना आपल्याला असतात. सध्या जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. मिडल ईस्टमध्ये सध्या युद्धाचे काळेढग पसरलेले आहेत. आणि अशा वेळेला भारतातनं किंवा अगदी मुंबईमधनं काही पर्यटक गेले होते, काही मुलं शिकायला गेली होती बाहेरच्या देशांमध्ये. ती मात्र दुबई असेल, कुवेत असेल किंवा अशा काही देशांमध्ये अडकली. त्याच्यामध्येच आपल्यासमोर एक सोशल मीडियावर व्हिडिओ आला, तो म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदारचा. विशाखाचा सुद्धा मुलगा हा कुवेतमध्ये, कारण तो लंडनला जाणार होता, त्याचं शिक्षण सुरू होतं तिकडे किंवा काही कामानिमित्त तो तिकडे चालला होता. 1 महिन्याची सुट्टी घेऊन तो आला होता मुंबईत आणि मुंबईतनं तो तिकडे निघाला होता. मात्र कुवेतमध्ये तो जाताना अडकला. त्याच्यानंतर विशाखाचा व्हिडिओ आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे. अभिनेत्रीपेक्षा ती पहिले आई आहे आणि आईला ज्या भावना असतात की एक मुलगा तिचा कुठल्या तरी वेगळ्याच देशामध्ये, जिथे आपल्याला ओकट हो माहिती नाही तिथले कोणाची, आणि तिथे तो अडकलाय आणि आता तो परतही येऊ शकत नाहीये किंवा लंडनही जाऊ शकत नाहीये, अशा अवस्थेत अडकलेला असताना आता करावं तर काय करावं, म्हणून तिने एका आईचा हुंकार तिने आपला मांडला आणि मदतीची याचना केली की सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. असं सगळं होऊन जी काही मदत झाली, ज्या काही गोष्टी घडल्या, त्याच्यानंतर तब्बल 11 दिवसांनी विशाखाचा मुलगा अभिनय हा काल पहाटे 3 वाजता सुखरूप मुंबईत उतरला. एअरपोर्टवरचे क्षण आपण बघितले, कारण की खरं आहे हो, आईला 11 दिवसापासून लांब असणारा मुलगा फक्त फोनवर बोलता येत असेल किंवा व्हिडिओ कॉल करता येत असेल, ते पण जर काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, काही असेल, मुलगा जेवला आहे का व्यवस्थित, त्यांना राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे का, या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर पडल्यानंतर ज्या आईची अवस्था असते किंवा त्या मुलाची पण एक अवस्था असते की नाही, की 11 दिवस काय मी कसं काय हे करू. तर नेमकं आपल्याला ही परिस्थिती समजून घ्यायची आहे. कारण कसं असतं की सोशल मीडियावरती असं अभिनेता, अभिनेत्री किंवा मोठी माणसं असतील कोणी, तर त्यांची मुलं असतील, तर अशा बाबतीत जर काही घटना घडल्या तर त्यांना ट्रोल केलं जातं. स्वाभाविक आहे, लोकांना हक्क आहे की त्यांचं मत मांडण्याचा. पण त्या काळामध्ये ती सेलिब्रिटी नसतात, त्या काळामध्ये ते कोणी मोठी माणसं नसतात, ते सामान्य माणसं असतात, सामान्य आई मुलाचं नातं असलेली ती माणसं असतात. त्याच्यामुळे ट्रोल करण्याच्या आधी आपण समजून घेऊया की ती कहाणी नेमकी काय. जर ती कहाणीच जर तुम्हाला कळली नाही तर मग तुम्हाला कळेल की आपल्याला ट्रोल करायला नाही पाहिजे, कारण की त्या आईची ती वेदना आहे, त्या मुलाची ती वेदना आहे. तर मुद्दामून मी सुरुवातीला इतकं मोठं इंट्रोडक्शन ह्याच्यासाठी केलं, कारण की लोक निगेटिव्ह इम्पॅक्टमध्ये जात आहेत. आणि ठीक आहे, आता प्रत्येकाचा तो अधिकार आहे. आपण त्या खोलात न जाता विशाखा त्या व्हिडिओपासून सुरू करूया की खरं तर रोजच्या बोलणाऱ्यातलं, रोज नसलं तरी एक माहीत असणाऱ्यांमध्ये आपण आहोत, आपण एकमेकांना ओळखतो, आपण बोलतो एकमेकांशी. आणि अशा वेळेला तुझ्यासारखी व्यक्ती, म्हणजे सतत हसतमुख असणारी किंवा समोर आल्यानंतर पण शेवटी मनात काही वेदना असतातच. तू पण अनेकदा काही गोष्टी माझ्यासोबत सुद्धा शेअर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला माहिती की तुझ्यातल्या इमोशन्स काय आहेत. ते आपला मुलगाच अडकणं ह्याच्यासारखं अजून काय असू शकतं. मात्र या व्हिडिओ नंतर ह्या लोकांना, म्हणजे ही जी लोक बघणार आहेत, प्रेक्षकांना मुळात हे माहिती नाही आहे की तो त्या कुठल्या अवस्थेत होता. ते नेमकं तिथपासून सुरू करूया की हा व्हिडिओ तुला का करावा असं वाटला. कारण की ठीक आहे, ही मदतीसाठी तो व्हिडिओ होता, पण त्याच्या आधी त्याने तुला जेव्हा फोन केला तेव्हा त्याची परिस्थिती काय होती तिथली. अगदीच, म्हणजे तो जेव्हा कुवेत एअरपोर्टवर लेहोरसाठी उतरला तेव्हा तिथेच T4ला तो होता, T1ला बॉम्बस्फोट म्हणजे ड्रोन आला, T2ला आलं आणि T4वरनं त्याने एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलं. तोपर्यंत मी म्हटलं की ठीक आहे, तिकडचं कुवेतचे एअरलाईन्स तुमची सुरक्षित तुम्ही असण्याची खात्री करतायत, तुम्हाला एका हॉटेलमध्ये पोहोचवलं तर काळजी करू नको. होईल, त्याचाही मला फोन आला, आई ठीक आहे शांत राहा, हे 2 दिवसात एअर स्पेस सुरू झालं की मी परत येईन, नाहीतर जसं लंडनला मिळालं विमान तर तसं जाईन, तू काळजी करू नको. तर 1-2 दिवस मी ठीक होते. पण जसजसं हे दुबईचं आपण ऐकत आलो, सगळं वाढतंय असं इथल्या
मीडियामध्ये दाखवलं गेलं. तर माझ्या पण मित्रमैत्रिणी दुबईमध्ये राहतात, तर मी त्यांनाही फोन केला. तर म्हटलं काय, तर म्हणे इथं तसं बरं आहे, वरच्यावर काय होतंय ते, पण 1-2 ठिकाणी झालंय, पण तसं ठीक आहे, तू काळजी करू नको, तू येईल परत. तर ते 2 दिवस ना मी जरा पहिले 1.5 दिवस जरा शांत होते. पण नंतर दुबईच्या बातम्या यायला लागल्या आणि शिंदे साहेबांनी तिकडे विमान एअर इंडियाचं पाठवलं आणि त्या लोकांना परत आणलं आणि परिस्थिती हाताबाहेर जाते असं जसजसं कळत गेलं, तसतसं माझ्यातली म्हणजे आई काही शांत होईना. तर मी म्हटलं की कोणाला पाठवू? तर मी आपल्या मंगेश देसाईला फोन केला, की असं-असं झालंय, तर शिंदे साहेबांना बघ ना विचारून, की कुवेतला अभिनय अडकलाय, तर तिथे काही व्यवस्था होऊ शकते का? तर त्यांनी मला परत फोन केला, की आत्ता तरी दुबईचं लाईनअप होतंय, कुवेतचं एअरस्पेसच ओपन होत नाहीये. तर जसं लाईनअप होईल मी तुला कळवतो. इथपर्यंत झालं, तर मी अभिनय म्हटलं, की असं-असं आहे. तो म्हटला, "हो, ते तर आहेच आई, एअरस्पेसच नाही तर काय करणार? काहीच करू शकत नाही कोणी." तर म्हटलं, "ठीक आहे, आपण धीर धरूया." तुम्ही कुवेतचाही विजा त्यांना मिळाला नव्हता तेव्हा, तर त्यामुळे ते हॉटेलमध्येच होते, शांतपणे राहत होते. टेन्शनमध्ये होतेच सगळीजणं. पण त्याच्यानंतर त्याला फोन केला, तर म्हणलं, की आत्ता नुकताच आमच्या 11 मजल्यावर एक बाई राहते, त्यांनी समोरच्या खिडकीतून तो ड्रोन आपल्या हॉटेलच्या तिथे बाहेर पडलेला पाहिलाय. अरे बापरे. म्हणजे ते वरच्यावर जायबंद होतात तसं तिने बघितलंय. म्हटल्यावर मग मला टेन्शन आलं, की आता अगदी दारातच उभं आहे त्यांच्या सगळं. त्यामुळे मी बिथरले, घाबरले. आणि मग मी त्या आवेगात म्हणजे मला जसं कळलं, की दुबईवरनं फ्लाईट आणतायत, तसं इथूनही पण आपल्या गव्हर्नमेंटकडनं काही व्हावं यासाठी मी तो व्हिडिओ केला, की आपलं पोरगं सुरक्षित नाही आता. कारण दारातच ड्रोन पडतायत, समोरच दिसतायत लोकांना, त्यांच्या खिडकीतून दिसतायत म्हटल्यावर ते कधी. आणि कुवेत तसं कंट्री लहान आहे. दुबई कशी मोठीच्या मोठी आहे, तसं कुवेत तितकी कंट्री मोठी नाहीये. आमचा मामा योगेश कुलकर्णी, तो आर्मीमध्ये ब्रिगेडियर पदावर आहे. त्यामुळे त्याच्याकडनंही मला कळत होतं, की कुवेत कंट्री लहान आहे, तिकडची सिव्हिलियनची काळजी घेतली जाते, गव्हर्नमेंट सुद्धा तैनात आहे, तुम्ही काळजी करू नका, असं वगैरे तरी मला सांगितलं होतं. तरी सुद्धा हे असं होतंय म्हटल्यावर त्याला टेन्शन आलं म्हटलं. आणि मग नंतर त्या आवेगात तो मी व्हिडिओ. बरोबर. पण तू हा व्हिडिओ केला अभिनय तुला, कारण कसं आहे ना, जो स्वतः फेस करतो त्यालाच कळतं की नेमकं काय परिस्थिती होती. म्हणजे मला हे सांग, की तूच नाही, तुझ्याबरोबर अनेक माणसं तिथे अडकलेली होती, तुझ्याबरोबरचे मित्रमैत्रिणी पण होते, अनेक बाकीचे भारतीय असतील. तुला कधी लक्षात आलं की नाही आता परिस्थिती जरा कठीण आहे? कारण पहिले जसं तू आई म्हणतीये, की पहिले तू म्हणालास की 2 दिवस ठीक आहे, आता एअरस्पेसच बंद आहे, बाकी काय करतील, कोणालाच उडू देत नाहीये, तर मी काय वेगळं आहे का असं? पण तुला कधी लक्षात आलं की आता इकडची परिस्थिती फार कठीण होत चालली? नाही, म्हणजे मला बोलायचं, तिथे ना महाराष्ट्र मंडळांनी जी आपली काळजी घेतली, त्यातल्या एक बबिता म्हणून होते, त्यांच्याशी मी कायम कॉन्टॅक्टमध्ये होते. ते सिव्हिलियन असल्यामुळे ते मला सतत सांगत होते, की इथे सगळं शांत आहे, काळजी करू नका वगैरे वगैरे. पण त्या दिवशी सकाळी मी त्यांना फोन केलाय, तेही एक कारण घडलं मला भीती वाटण्याचं. मी त्या दिवशी सकाळी फोन केला, त्याच्या आदल्याच दिवशी ते लोक, आदल्याच दिवशी ते अभिनय जाऊन भेटून आले होते हॉटेलमध्ये. तर मी परत फोन केला, तर म्हणे आता ना जर आम्हाला पण बाहेर पडायला नाही सांगितलंय, थोडं हळूहळू वातावरण गंभीर होतंय, असं म्हटल्यावर मला टेन्शन आलं. आणि तसे ते सांगते तसा हे होत नाहीये, पण थोडं आम्हाला काळजी घ्यायला सांगितली. म्हटल्यावर मला टेन्शन आलं. आणि खरंच तिथली लोक तेव्हाही सांगत होती, की इथे टेन्शन घेऊ नका, इथे मुलगा सुरक्षित आहे. पण कसं ते त्या देशात राहतात, तिथे काय झालं तर काय करायचं, याच्यावर काय उपाय करायचा हे त्यांना माहिती आहे. आपल्या परका देशात गेलेलं आपलं मुलगा कोणाला ओळखत नाही, पळकत नाही, काय झाल्यावर काय करायचं ती सिस्टीमच त्याला माहिती नाही, म्हटल्यावर भीती वाटणार सामान्य माणसाला. ती भीती मला जास्त होती. अगदी. पण अभिनय, तुझ्या समोर काय परिस्थिती होती? म्हणजे सुरुवातीचा जेव्हा ठीक आहे तू अडकलास तिकडे, त्याच्यानंतर काय काय होत गेलं, की म्हणजे कधी कळलं तुला की आता अडचण आपल्या वाढल्यात, आता आपण फार लवकर इकडनं हलू शकत नाही, हे तुला कधी लक्षात आलं? मी म्हणेन की जेवढी आईची काळजी होती ती मला अगदीच मान्य आहे. पण पहिल्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस मी तिथे होतो, पहिले 2-3 दिवस वातावरण तसं शांत होतं. ज्यावेळेस पहिला ड्रोन ज्यावेळेस आमच्या जसं आहे म्हणली त्या 11व्या मजल्यावरती जे एक कपल होतं आम्ही बघितलं, त्यानंतर सुद्धा एअरपोर्टलाच होतं. नाही, त्यावेळेस आम्ही हॉटेलमध्ये होतो. पण त्यावेळी सुद्धा माझं झालं की ठीक आहे, हरकत नाही, एक आता चालूच आहे, वॉर चालू आहे म्हणल्यावर ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात होणार आहेत, पण तरी सुद्धा आपण सेफ होत. गव्हर्नमेंट आपली काळजी घेते, एअरलाईन आपली काळजी घेते, त्याच्यामुळे खूप आपल्याला त्याची चिंता करण्याची गरज नाही. पण जसं त्या एका ड्रोनचे 4 ड्रोन, 4चे 8, 8चे 10 असे दररोज वाढत चालले होते. तसं थोडं एकदम बिल्ट होत नाही गेलं एकदम. अरे आता
झालंय निघायचं असं नाही, ते हळूहळू पण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठून मिळत होती? म्हणजे मीडियातनं मिळत होती, म्हणजे तुम्हाला टीव्हीतनं मिळत होती, की कोणी तुम्हाला सांगत होती तिथली लोक? नाही, काही गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्या. ओके. म्हणजे मी निघायच्या 2 दिवस आधी एक दिवस आधी तिथे 14 मिसाईल्स एका रात्रीत आणि भरपूर सारे ड्रोन्स त्याने तिकडे इंटरसेप्ट केले होते. त्याच्यामुळे म्हणजे या इथपर्यंत गोष्टी येऊन पोचल्या होत्या या गेल्या काही दिवसांमध्ये. म्हणजे या पूर्ण थ्रूआउट त्या 7-8 दिवसांमध्ये त्या एकाचे 14, एकाचे 20 असे हळूहळू होत गेलो. पाहिलं पोहोचत हळूहळू. काही गोष्टी मीडिया थ्रू कळत होत्या, जे त्यांची कुवेतची मीडिया होती, जे त्यांच्यावरती राईटअप्स करत होते किंवा काही व्हिडिओ टाकत होते, त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू कळत होत्या. काही गोष्टी जे सिव्हिलियन्स आम्हाला भेटायला यायचे, म्हणजे काही लोकांचे नातेवाईक तिथं राहायचे, तर त्यांच्याकडनं काही गोष्टी कळाल्या. जसं महाराष्ट्र मंडळ होतं तसं महाराष्ट्र मंडळाकडनं काही कळायचं. ते नेहमी हेच सांगायचे की काही काळजी करू नका, सगळे आहेत, सगळं करतायत. पण तरी सुद्धा एक तिथे दिसत होती. आणि तिथे माहिती नसलेल्या देशामध्ये जाऊन अडकणं आणि आपल्या देशामध्ये अडकणं, किंवा फॉर दॅट मॅटर मी आता गेले 1.5 वर्ष UK मध्ये आहे, तिथे जरी असतं तरी तिकडच्या गोष्टी काही आता सवयीच्या झाल्या. इकडे मला गव्हर्नमेंट काय करते किंवा एअरलाईन काय करते किंवा एम्बेसी काय करते ह्याच्याबद्दल मी खूप या सगळ्यांपासून खूप लांब होतो. त्यामुळे असं पटकन काय चालू आहे हे कळत नव्हतं. त्यामुळे जरा अजून थोडी भीती होत होती की आमच्यासाठी काही होतंय का नाही. आम्ही झाले 7-8 दिवस इकडे थांबलोय, काही होतंय का नाही. अनेक भारतीय तिथे राहतात. एम्बसीवाल्याने सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की अनेक भारतीय इथे राहतात, त्यांच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालूच आहेत. पण त्या परिस्थितीत आम्ही अशी काही मंडळी होतो की जी तिथे नसायलाच हवी होती, ती लोक तिथे अडकले होतो. त्याच्यामुळे आमचा कंचनच थोडासा वेगळा होता. पण मला काय विचारायचं माहिती, कारण लोकांच्या ना खूप प्रश्न असतात त्याच्याबद्दल आणि खूप गैरसमज असतात. कदाचित मीडिया पण कारणीभूत असेल त्याला. मी मीडियात असून सुद्धा हे म्हणतो की काही गोष्टी दाखवल्या जातात मीडियामध्ये, पण तशी ती नसते पण परिस्थिती. असं पण कधी कधी होतं, जे आपण आता मध्ये जे पाकिस्तान आणि आपलं वॉर झालं त्यामुळे आपण इस्लामाबाद वगैरे जिंकलं वगैरे होतं मीडियामध्ये, अशा पण गोष्टी घडल्या होत्या. त्याच्यामुळे लोकांचे, भारतातल्या लोकांचे, इथे बसलेल्या लोकांचे गैरसमज पण होत असतात. जे मीडियामधनं दाखवलं गेलं तितकी परिस्थिती गंभीर होती का? तितकं होतं की तुम्हाला स्पेस पण मिळत होती की नाही आपण सुरक्षित आहोत, आपण या ठिकाणी? म्हणजे मी ह्याच्यासाठी विचारतो की टीव्हीवर जे आम्हाला दाखवलं जातं, तू स्वतः तिथे होतास, तेवढी परिस्थिती गंभीर होती? मी म्हणेन की ज्या लेवलवरती सुरुवातीला आपल्याला इंडियन मीडियावरती दाखवलं त्या लेवलचं नव्हतं. ओके. पण जशा गोष्टी हळूहळू पुढे होत गेल्या तसं मी स्वतः तिथे गंभीर होतो. त्याच्यामुळे मला दिसत होतं जे काही चालू आहे ते. तर म्हणेन की ज्याप्रमाणे पोर्ट्रे केलं होतं ते सुरुवातीला ज्याप्रमाणे पोर्ट्रे केलं होतं ते चित्र काही शेवटच्या दिवसांमधलं होतं. सुरुवातीचे काही दिवस शांतच होते, त्याच्याबद्दल नो डाऊट. आणि त्याला सतत व्हिडिओ पाठवत होते की अभिनय असं घडतंय तिथे काय, तर तो म्हणला आई थोडं थांब, तिथल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नको, मी तुला इथे सांगेन की बाबा आता जरा परिस्थिती हातावर म्हणजे गंभीर होत चालली. याच्याबरोबर असणारे बाकीच्या लोकांचे पालक पण त्याच काळजीत असतील, जशी तू पण काळजीत होती, ते पण होते, ते पण कॉन्टॅक्ट करत असतील. मी जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा कुवेतलेच अनेक लोकांचे मला रिस्पॉन्स येत होते की ताई इज व्हेरी सेफ, इथे काही नाहीये, तुम्ही काळजी करू नका, आम्ही कुवेतमध्येच राहतो, तुमच्या मुलाला सांगा आम्हाला कॉन्टॅक्ट करायला. पण कॉन्टॅक्ट कसं करणार, त्याला कुवेतच्या हॉटेलच्या बाहेर पडायला सुद्धा संधी नव्हती. पण ते सगळे जण सांगत होते की आमची परिस्थिती चांगली आहे, व्यवस्थित आहे. तर मी पुण्याला म्हणत होते काय अभिनय, तर म्हणे नाही असं लँड मधवर काही नाहीये, रिजनल वरती ढगात चालेल दिसतंय. पण मला सांग अभिनय की ह्या सगळ्या याच्यामध्ये आता इतके दिवस तू तिथे होतास, सुरुवातीच्या 1-2 दिवसामध्ये असं एम्बसी मदत करते किंवा एम्बसी या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्प करत असते, पण तुमचं दिवसभराचं कसं काय सुरू होतं तिकडे? म्हणजे कारण तुमची 2 वेळचं जेवण असेल, तुमचं राहणं असेल, तुमच्याकडे पण काही अमाप पैसा असा नाहीये ना की म्हणजे तो कधी ना कधी तरी संपणारच आहे. प्रत्येकाच्या एक वेगवेगळ्या गोष्टी असतात. तुम्ही कसे सर्व्हाइव्ह करत होतात तिथे? किंवा तुम्हाला काही त्रास झाला की नाही आता आपल्याकडचे पैसे संपतात, ठीक आहे ट्रान्सफर होतील, येतील, पण ते यायला पण हवेत. तुमचा दिवस कसा जायचा तिकडचा? ऑलमोस्ट जेवढे दिवस आम्ही राहिलो होतो तेवढ्या दिवसांचं हॉटेलचा खर्च हा एअरलाईनने केला होता. ओके. आणि एअरलाईन कुवेत गव्हर्नमेंटच्या अंडर येत होती, त्याच्यामुळे इनडायरेक्टली कुवेत गव्हर्नमेंट तुमच्या एअरपोर्ट पासून जवळ हॉटेल केलेलं? हो, साधारणतः एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आमचं हॉटेल होतं. आणि या सगळ्यामध्ये हॉटेल आणि ब्रेकफास्ट हा फक्त एअरलाईन कडून होता. बाकी दिवसभराचं जेवण जे काही होतं
ते आपलं आपलं करायचं होतं. त्यामुळे स्टार्टिंगचे काही 4 दिवस आम्ही 2-3 दिवस आम्ही आमचं करत होतो. त्यानंतर महाराष्ट्र ते करत होतात म्हणजे तेच मला विचारायचं, करत होतात तुम्ही बाहेर जात होता नाही कुठे नाही, बाहेरून ऑर्डरच करत होतो. पण तरी सुद्धा काही लेवलवरती थोडं एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे खिशाला तेवढं जेवढं परवडेल तेवढं आम्ही त्याप्रमाणे मागवत होतो. पण नशिबाने त्या गोष्टी तिथे येत होत्या, तेवढं चालू होतं, त्याच्यामुळे आमचं अगदीच उत्तम झालं. आणि मी म्हणेन की तिकडच्या लोकांना ह्या सगळ्यांची खूप सवय आहे. असं मी जेन्युअनली मी तिथे राहून एक्सपिरियन्स केले. त्या लोकांसाठी जेवढं वारंवार त्यांच्याबरोबर हे होत असते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी नॉर्मलाइज ते झालंय. मी या सगळ्यामध्ये कधीच नव्हतो, त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं. त्यामुळे तिकडचं जी काही रहदारी होती, जे काही लोक तिथे राहत होते, त्यांचं सतत नॉर्मल आयुष्य त्यांचं कंटिन्यू चालूच होतं. लोक ऑफिसला जात होती, ऑफिसवरनं परत येत होती, प्रत्येका लोकांचं कामं जी काही होती ती चालूच होती. त्याच्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला आमचं फूड तिथे मिळत होतं. आमचं फूड हॉटेल आणि ब्रेकफास्ट एअरलाईनकडनं होत होतं आणि बाकी जे काही होतं ते आम्हाला आमचं करावं लागलं होतं. त्यानंतर काही दिवसानंतर महाराष्ट्र मंडळांनी आमच्या काही जी महाराष्ट्राची लोक आहेत आणि जी काही आमच्यासोबत अडकलेली लोक आहेत त्या सगळ्यांसाठी थोडंफार फूड आमच्यासाठी प्रोव्हाइड करत होते. आणि दुपार आणि रात्रीचं दोन्ही वेळेस करत होते. त्याचसोबत एक IBEC म्हणून एक कंपनी होती, त्यांच्या थ्रू सुद्धा आम्हाला फूड प्रोव्हाइड केलं जात होतं. अनेक छोट्या छोट्या ज्या कम्युनिटीज होत्या, म्हणजे गुजराती कम्युनिटी किंवा तामिळ कम्युनिटी किंवा मल्याळी कम्युनिटी, सगळ्यांच्या कम्युनिटीज थ्रू त्यांच्या माणसांना जी काही मदत लागेल ती सगळी तिकडच्या कम्युनिटीज कळत होतं की ही लोक अडकले, तसं त्यांना त्यांच्या थ्रू मदत येत होती. त्यामुळे मदतीसाठी तिथे भरपूर लोक होती. पण पूर्ण दिवसभरात हॉटेल सोडून कुठेही जाता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही तिथेच त्याच हॉटेलमध्ये एक फ्लोर ते दुसरा फ्लोर ते ग्राउंड फ्लोर ते परत वरती असंच फिरत होतो. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरच आम्ही बाबा आता काय करायचं. आणि कोणालाच काय माहिती नसल्यामुळे सगळ्यांचं उत्तर आता काय करायचं माहिती नाही, आता काय करायचं माहिती नाही. पण इकडे विशाखा तू व्हिडिओ केलास, ह्याच्यानंतर सुरू झाले असेल सगळे फूड, त्याच्यानंतरची प्रोसेस तुला कशी कळाली? म्हणजे राज्य सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं काय काय करण्यात आलं, म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये ते काय सांगशील? नाही, शिंदे साहेबांनी, आपण तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला की त्यांनी मला सांगितलं की आपण आणूया मुला. तर दुबईतल्या लोकांना ते मला सतत सांगत होते की अभिनयाला सांगा दुबईपर्यंत ये. पण दुबईपर्यंत येणं, हा, ते दुबईपर्यंत त्याला म्हणा काही प्रयत्न कर, तिथपर्यंत लोकांना सांगून तुम्ही काहीतरी करा आणि तिथपर्यंत या, कारण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आत्ता, पुढच्या काही दिवसात पोहोचलं तर लेट्स सी, असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर मग मला कळत नव्हतं की त्याला दुबईपर्यंत कसं पोहोचतं करायचं, कारण त्याला हॉटेलच्या बाहेर पडू शकत नाही येतो. त्यासाठी लागणारे विजे, हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो कसा काय करायचा. मग त्यासाठी इंडियन एम्बसीशी बोलण्यात आलं. मग त्यासाठी मला मंत्रालयातून अश्विनी भिडे यांचा पहिला फोन आला की आपलं मंत्रालयातली गोष्टी काही बघता आहेत, तुम्ही काळजी करू नका, आपण त्या एम्बसीशी बोलतो आहे. सो भरत बलवली यांना आपण सगळेजण ओळखतो, तर त्याचं सुद्धा जरा ओळख होती तिथपर्यंत. तो म्हणला की त्यांनी मला सांगितलं की असा असा मार्ग आपल्याला करावा लागेल विशाखा, मी रेडी. म्हटलं चालेल, आपण फोनाफोनी करूया. तर मग इंडियन एम्बसीपर्यंत आम्ही फोनाफोनी करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर मंत्रालयातून पण त्यांना फोन केला. मग ह्यांना विजा कसा देता येईल, मग त्यांना कुवेतचा विजा मिळाला. त्यानंतर 4थ्या दिवशी मला वाटतं तुम्हाला कुवेतचा विजा मिळाला, कारण हे सगळी पुशअप केलं गेलं त्यांना कदाचित इंडियन एम्बसीला की तुम्ही कामं करा, आपली लोक तिथे अडकलेत, त्यांना कुवेतचा विजा मिळून द्या. म्हणजे जो तो आपापल्या घरी तरी जाता येईल. आपापल्या घरी म्हणजे ओळखीची माणसं असतात ना त्यांची तिथले, तिथे जाता येईल. समजा हॉटेलचा खर्च काय, कारण नंतर 5व्या दिवशी त्यांना सांगितलं झालं की आता हॉटेल तुमचा खर्च करणार नाही, म्हणजे एअरलाईन तुमचा खर्च करणार नाही. त्यासाठी सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटने तिकडे पुश केलं की तुम्हाला काहीतरी करावं लागेल. ती सगळीच मंडळी सगळीच काही पैशावाली नाही आहेत, आम्ही पण काही पैशावाले नाही होत, त्यामुळे कुठून खर्च करणार, तर तुम्हाला यू हॅव टू टेक केअर ऑफ देम. त्यामुळे मग ते पण पुश गव्हर्नमेंटकडनं इंडियन एम्बसीला करण्यात आणि इंडियन एम्बसीने कुवेत एअरलाईन्सला केलं गेलं. तशी ती साखळी आहे, कुठे साखळी तुटली नाही, त्याच्यामुळे सगळा तो विजा मिळाला. अदरवाईज कुणी काय केलं असं म्हटलं तर असं सांगता येणार नाही मला. पण प्रत्येक म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील, त्यांचा असिस्टंट विनोद सातव आपला असेल, किंवा प्रेरणा होनराव असेल जी प्रवक्ती आहे BJPची, त्याच्यानंतर मनोज मुंडे जे फडणवीस साहेबांचे OSD आहे, या सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळे कुवेतचा विजा तू सौदीचा विजा, दुबईचा विजा मिळतच नव्हता, कारण तिथून आता तसं जवळ सौदी होतं.
कुवेतवरनं. त्याच्यामुळे ते तिकडचा प्रयत्न करतो, कारण रियादवरनं फ्लाईट सुटत येत होत्या होते. येत होत्या. त्या म्हटल्या तिथे जाण्यापेक्षा जिथून येत आहे तिथे आपण प्रयत्न करू. त्यामुळे मग सौदीचा विजा करण्यासाठी प्रयत्न, ते सुद्धा गव्हर्नमेंटकडनंच पुशअप केलं गेलं. तर त्या दरम्यान एक आहे की असं काही गव्हर्नमेंट कुवेतपर्यंत काही पाठवू शकत नव्हतं जसं दुबईला करत होते, ओके. कारण तिथली एअर स्पेसच ते देत नव्हते कोणालाच. तर आपल्याला कशी मिळणार ती. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सौदीपर्यंत गेला तिथून काहीतरी. मग त्या मधल्या वेळात ना त्या मधल्या वेळेस सौदीपर्यंत गाठण्याचा जो प्रवास आहे तो अभिनयच सांगेल तुला. कशी कुठली कंपनी इंडियन एम्बेसीली त्यांनी रेकमेंड केली की अशी एक ट्रॅव्हल कंपनी आहे ज्या थ्रू मी जाऊ शकता. तर मला असं वाटलं की ते फक्त रिकमेंड करतायत, सजेशन्स करतायत, ते अश्युरन्स देत नाहीयेत. त्यामुळे इट अच्छा, इज ते आयडियाज देत होते ह्या, की तुम्ही हे असं केलं तर असं करू हां, शकता. असं करू शकता. तर ते अश्युरन्स देत Assurance नव्हते नव्हतं की ते सेफ आहे किंवा अनसेफ आहे किंवा काय. त्यामुळे मी आधी म्हटलं की थांब, आपण आपल्या गव्हर्नमेंटला पण विचारपूस करायला सांगूया की बाबा नक्की यांनी येऊ दे का मुलांना, नाहीतर त्या सगळ्या तिकडे अडकलेल्या लोकांना, नाहीतर काहीतरी आणखीन काहीतरी वेगळंच होऊन बसायचं, पैसेही जायचे, काय वॉट एव्हर थॉट येतात ना आपल्याला आपण परदेशी असल्यावर. तर मग आम्ही तिकडे सगळी इकडे सकाळच्या मंडळींनी चौकशी केली त्या कंपनीबद्दल. अशा 2-3 कंपन्या होत्या, त्या कंपन्यांबद्दल मला महाराष्ट्र मंडळाकडनं एक ब्रोशर आलं. त्यातही कम्युनिकेशन इतका गोंधळ होता अजय की तू विचारताच होय नाही. हे एका वेगळ्या कंपनीशी डील करत होते तिथे बसून, आणि मला जे ब्रोशर पाठवलं होतं महाराष्ट्र बलकच मंडळाकडनं ते वेगळ्या कंपनीचं होतं. त्या 3-4 कंपन्या होत्या, त्यातलं एक मला पाठवण्यात आलं. त्यामुळे मी त्या कंपनीबद्दल चौकशी करायला लावली इकडे सगळ्या मंडळींना की हे बरोबर आहे का. त्यामुळे त्यांनी सांगितलं हो हे बरोबर आहे, आणि ह्यानं नंतर सांगितलं ती भलतीच कंपनी. म्हटलं अरे देवा, त्या कंपनीचे डिटेल पाठव. मग त्या कंपनीचे डिटेल्स पाठवून ती कंपनी, आणि मग ते पहिल्या लिस्टमध्ये ज्यांनी पटापटापटा नाव नोंदवली ना, त्यामुळे त्याच्यात अभिनयने नाव नोंदवलं नाही, कारण इथून आम्हाला कळत नव्हतं ना काय करावं. त्याच्यामुळे अजून जी काही 10-15 लोक होती त्यांनी जस्ट किती खर्च येईल तेवढं आम्हाला सांगा म्हणून नावं टाकली होती. त्यांना हे काही माहिती नव्हतं की आपल्याला त्याचे तिकीट मिळणार आहे का, आपल्याला त्याचा विजा मिळणार आहे, किती खर्च होईल, चल काही झालं तर आम्ही तुमच्यावर आहोत म्हणून नावं नोंदवली होती. त्या मुलांनी मला सांगितलं पण नंतर की आम्हाला हे काही माहितीच नव्हतं, सगळे नावं नोंदवतात म्हणून आम्ही पण नावं नोंदवली की बापरे. आम्हाला भारताला जायचंय. कळलं असं, याच्याबद्दल काहीच डिटेल माहिती नाही. असा सगळा खूप गदारोळ होता. प्रत्येक जणापर्यंत कम्युनिकेशन पोचत नव्हतं. तर हे सगळं मला आपल्या गव्हर्नमेंटकडनं मला या पद्धतीने मदत बरोबर. झाली. मग त्यांनी मला सांगितलं की या ट्रस्टवरती तू तिथे पैसे करा, तुम्ही तिथे त्याचं नाव टाक. मग मी अभिनयचं नाव सेकंड लिस्टला नाव टाकलं. अच्छा. असं पहिल्या लिस्टमध्ये नावं ऑलरेडी गेली होती, आणि मग त्या सेकंड लिस्टमध्ये काही जणांचे विजे फ्रायडे सॅटर्डे आल्यामुळे अडकले. यांनी ती गुरुवारी त्याच्यात हा टाकली अडकला. आणि त्याच्यात हा अडकला. असं झालं. मग आता पैसे तर दिले, तर मी माझे त्या लिस्टमध्ये असं नाव तर आलंय. नाही, पण तुझ्या बरोबर किती लोकांचं अडकलेलं होतं? माझ्यासोबत 24 लोक होती. त्यांचा पण विजा मिळत नव्हता. त्यांचाही विजा ओ. सेकंड लिस्टला गेले होते. आणि पहिल्या लिस्ट मधले सुद्धा काही लोक होती ज्यांचे पासपोर्ट नंबर कोणाचे चुकीचे छापले गेले होते. एम्बेसी कडून दुसरीकडे जाताना चुकीचे हे पासपोर्ट सहज झालेलं काम नाहीये. नाही. अजून, आणि त्याच्यात एका कंपनीने जी मला पाठवलं गेलं होतं त्यांनी सांगितलं की काहीतरी याचा युकेचा विजा असला त्यांना पटकन मिळेल. म्हटलं मग अभिनयला पटकन मिळेल US आणि युकेचा विजा आहे, त्याचा तर होता. तर तो म्हणला की नाही आई, मी पण आता इंडियनच आहे, मी अजून युकेला पाऊल नाही ठेवलेले याच्या आधी वर्क विजावर. हो, त्याच्या बरोबर. स्टुडंट विजा तुझा संपला होता, त्यामुळे मीही आता अशा काही US आणि युकेच्या ह्याच्या विजामध्ये नाहीये, मी पण आता नॉर्मलच आहे त्याच्यासारखा. तर म्हटलं असं कसं होईल, तर मी आपल्या देशाची त्याची वाढते. तर म्हटलं नाही आई, असं असं आहे. म्हटलं बरं मग ठीक आहे, आता आपल्याला तशा प्रयत्न करायला लागेल. सो त्याच्यातही अनेक अडचणी होत्या. पण अभिनय कसं असतं, आपण मुलं पण ना आई तिकडे पॅनिक होईल, आई हे होईल म्हणून काही गोष्टी सांगत पण नसतो की बाबा तुम्हाला भोगावं लागत असतं, पण आपण सांगत नसतो. ऑलरेडी आईचा व्हिडिओ पण आलेला, तो तूही बघितलेला असेल, त्यामुळे तुला पण असं वाटत असेल की अरे मी काहीतरी इथलं अडचणीत आहे आणि सांगितलं तर ही अजून पॅनिक व्हायची. तर आता तू आहेस इथे, पण तू अशा काही गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेस का तिच्यापासून की बाबा हिला हे सांगायला नको की बाबा हे फारच इकडे आहे, तू फार वरवरच्या गोष्टी सांगत होतास का तिला? हो, म्हणजे मी जर 4 गोष्टी घडत असतील त्याच्यामधल्या 2 गोष्टी करून म्हणजे एखादं उदाहरणार्थ जर म्हणजे एक 4थ्या-5व्या दिवशी आम्हाला कळलं होतं की आमच्या जवळच्या एरियामध्ये 5 ड्रोन फुटले होते. आणि त्यावेळेस मी आईला सांगितलेलं की नाही, 1-2च फुटलेत, काही चिंता करायचं कारण नाहीये. बरोबर. त्या मी म्हणजे ही फक्त माझी गोष्ट नाहीये, ज्या बरोबरच्या लोकांना- बाकीची हो, पण मुलं अगदीच. असतील. त्यांनी सुद्धा म्हणजे माझ्या म्हणजे ज्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला, म्हणजे विनोद सातव असतील किंवा मनोज मुंडे असतील, त्यांनी सुद्धा आम्हाला मला पर्सनली सांगितलेलं की आपल्यामध्ये आपण कॉन्व्हर्सेशन ठेवू,
सध्या आईला जर का आपण घेतलं तर ते जास्त पॅनिक मोडला जाण्याची Obviously. शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा त्यांनाच त्रास देईल की करा 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 तर का? त्यामुळे त्यांनी सांगितलं की जे काही आहे ते आम्हाला खरं सांग, आमच्याकडनं जे काही आहे ते आम्ही तुला खरं सांगू, आपल्या ट्रान्सपरन्सी ठेवू, आपण आईला काय सांगायचं हे आपण डिस्कस करून आईशी बोलून तिला जे सांगायचं आहे ते आम्ही सांगू, काही प्रश्न नाही. पण तुला एक अजून पण गोष्ट मला विचारायची आहे, कारण की इथे तर तुम्हाला पालकांना पण सांभाळायचं आहे, म्हणजे हो. फोनवरनं. पण तुझ्या आजूबाजूला पण जी काही अडकलेली माणसं होती त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस काही धीराचाच असतो अशातला भाग नाही. काही जण पॅनिक पण होत असतील, ह्यांना पण तुम्हाला सांभाळावं लागत असेल, त्यांना पण तुम्हाला हे करावं लागत असेल, असे पण काही गोष्टी असतील ना. कारण प्रत्येक माणूस काही नाही 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 होईल होईल असं नसतो, पटकन पॅनिक होणारा पण असतो, घाबरणारा असतो. पण हे कशी सिच्युएशन हँडल करत होता तुम्ही? आम्ही खरं लकीली जेवढे आम्ही 160-180 लोक होतो त्याच्यामधली सगळीच जरा मॅच्युअर आणि सगळे शांत डोक्याची होती, जास्त पॅनिक क्रिएट करणारी नव्हती. पण जी ITL कंपनी ज्या ITL कंपनी थ्रू आम्ही बुक करत होतो त्या ITL कंपनीने आम्हाला सांगितलेलं की आम्ही 6 तारखेला आपण इथून फ्लाय आउट करू, तर तुम्ही सगळे जे काही पैसे आहेत ते पटापटा भरा आणि आपण एक फ्लाईट बुक करून आपण सगळे जाऊयात. पण ज्यावेळेस लोक कमी असल्यामुळे त्यांनी फ्लाईट बुक नाही केली आणि पुढे परत 6चं 7 झालं, 7चं 8 झालं. हे लोकांना असं कळतं की हे काही करतच नाही आहे. त्यावेळेस त्यांची पॅनिक सिच्युएशन तयार झाली की बाकीची लोकंसुद्धा मदत करत नाही आहे, त्यामुळे एकमेकांवरती ब्लेम करणं, एकमेकांची थोडीशी वादावाद होणं हे चालू होतं. पण याच सगळ्यामध्ये काही लोक अशी होती, जी 2 लोक मला त्यांचं नाव घ्यावंसं वाटेल, एक आहे अनुप बन्सल आणि एक आहे फरात. ही दोघं जण आमच्याच ग्रुपमधली काइंड ऑफ आमचे लीडर्स होते. त्यांनी सगळ्यांना शांत करून, सगळ्यांचे कम्युनिकेट करून, सगळ्या गोष्टी सेटल करून, सगळ्या ग्रुपमध्येच ॲज अ ग्रुप सगळ्यांची एम्बसीशी बोलून, ITL कंपनीशी बोलून, या सगळ्यांची कम्युनिकेशन प्रॉपर ठेवून आम्हाला तेवढा धीर दिला की काळजी करायचं कारण नाही, आपण इकडून लवकरात लवकर निघू. ही दोघं खरंच खूप कमाल माणसं होती. जिथे जिथे त्यांना मदत लागेल, कोणालाही काहीही मदत लागेल, लहान पोरापासून ते एका म्हाताऱ्या माणसापर्यंत या सगळ्यांमध्ये जी काही मदत लागेल, म्हणजे आमच्यासोबत 4 वर्षाची मुलंसुद्धा होती आणि 70 वर्षाची आजी आजोबासुद्धा होते. त्यांच्यामधून जेवढा आम्हाला जमेल तेवढा आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करत होतो. म्हणजे आजी आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील किंवा त्यांचे पॅरेंट्स असतील, त्यांना काही मदत लागेल तर ॲज अ ग्रुप आमच्यामध्ये जे काही मदतीचे हात एकमेकांना लागत होते ते तर होतेच. पण ह्या सगळ्यांना लीड करणारे ते दोघं होते ज्यांनी या पूर्ण सगळ्या गोष्टीची चोख काळजी घेतली की काय करायचं आणि फॉर काय दॅट मॅटर त्यांनीच मला सांगितलं की काही जणांकडे पैसे तेवढे नव्हते प्रत्येकाकडे तिकिटासाठी वगैरे त्या सगळ्यांनी थोडे थोडे प्रत्येकाने आपापल्या जवळ जे दिलेत आणि त्या एका फॅमिलीचे तिकीट त्यांनी सांगितलं ITL कंपनीला तुम्ही काढा म्हणून. बरोबर. तर ही सुद्धा एकमेकांना केलेली मदतच आहे ना त्यावेळेस. कारण ते सगळं पण अभिनय मला सांग की ठीक आहे, एम्बसी प्रयत्न करत होती कारण त्यांच्याच हातात होतं किंवा भारत सरकारच्याच हातात होतं सगळ्या गोष्टी. कुठल्या काही राज्य सरकार हे फॉलोअप करू शकतं, पण केंद्र सरकारचे जोपर्यंत निर्देश मिळत नाहीत, काही गोष्टी घडत नाहीत. पण मला सांग की हे ठीक आहे, हे 11 दिवस झाले, पण समजा एअरोस्पेस उघडीच झाली नसती किंवा तसे नियमच त्यांनी हे केले असते, अजून जास्त कठोर केले असते, तुम्हाला नंतर किती कठीण गेलं असतं. कारण जी सिच्युएशन तुम्ही 11 दिवस बघत होतात ती जर अजून पुढे 10 दिवस गेली असती तर तुम्हाला किती कठीण गेलं असतं. एक्झाम्पल सांगायचं झालं तर ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी 2 मिसाईल कुवेतवरती पडले, इंटरसेप्ट नाही झाले, पडले. जे कुवेत सेंट्रल आणि कुवेत नॉर्थ साईडला 2 ठिकाणी पडले होते. त्याच्यामधनं जे काही डॅमेज झालं ते झालंच. पण गेल्या या 11 दिवसांमध्ये जेवढे मिसाईल होते ते सगळेच्या सगळे इंटरसेप्ट होत होते. हे पहिले 2 होते जे पडले. सो त्याच्यानंतर अजूनही मी शुअर नाही आहे की एअरस्पेस ओपन झाली आहे की नाही, पण जेवढं मला ग्रुपवरून कळतंय तेवढं लोक कुवेतमधनं अजूनही बाहेर पडतायत. ओके. सो एअरस्पेस ओपन झालेलं नाही आहे अशी शक्यता आहे. सो अजूनही म्हणजे मी आले ना त्याच्यामुळे 2 दिवस तसेही गेलेत. आता अजूनही किती दिवस चालेल ह्याची काही गॅरंटी नाही. मी याच्यासाठी विचारतोय की तुम्ही जिथे ज्या हॉटेलमध्ये होतात तिथे जर तुम्हाला अजून 3-4 दिवस जरी नाही मिळालं असतं तर तुमची सिच्युएशन अजून पॅनिक झाली किंवा अजून अडचणीची झाली असती. हो, कारण आम्हाला एअरलाइन्स किती दिवस तुम्हाला सांभाळणार होती किंवा तुमचा खर्च करणार होती. शेवटचा 1 दिवस आम्ही आमचाच खर्च केलाय. सो त्याच्यानंतर एअरलाईन सुद्धा म्हणाली की आम्ही आता याच्या पुढे कोणाचेही पैसे देऊ शकत नाही आणि एम्बसीकडून सुद्धा आम्हाला हे चाललेलं की आता याच्या पुढे तुम्हाला तुमचा खर्च करावा लागेल. सो ह्याच्या पुढे जेवढे दिवस आम्ही राहिलो असतो तो स्वतःचा सगळा एक्सपेन्स होता आणि ती रूम जिथे आम्ही राहत होतो ती काही स्वस्त नव्हती. ती 65 कुवेती दिनार आहे आणि आत्ता कुवेती दिनारचा रेट $297 1 कुवेती दिनार एवढा आहे. तर त्याप्रमाणे राहणं
बाकी खाणं खाण्याचं वेगळं, सगळं वेगळं. हम्म. त्याच्यामुळे पैशांवाईज आणि अशा गोष्टींवाईज नक्कीच अडचण झाली असती. हम्म. प्लस जी काही वॉर सिच्युएशन चालू आहे आता मी गेल्या या दिवसानंतर इथे आल्यापासून मी कुठल्याही न्यूज किंवा कुठलेही बघितलेले नाही आहेत. कारण झालं मी निघालो अशा हिशोबामध्ये मी आता थोडासा थोडा सेल्फिश विचार आहे हा. बरोबर. पण इतके दिवस राहिल्यानंतर तुझ्या बरोबर असणाऱ्या बाकीच्यांचा पण तोच विचार हो, असेल ना, हो. कारण की त्यांनी ते बघितलेलं आहे. हा. त्यामुळे अजून आता काय चालू आहे तिकडे, आता काय चालू आहे ह्याची जाणून घ्यायची इच्छा थोडी कमी झाली आहे. पण इच्छा तरी आणि सुद्धा भीती, हा म्हणजे त्याच्यातून आपण आलो परत ते हो. बघायचं. पण तू फ्लाईट मध्ये बसल्यानंतर सुद्धा तुला कॉन्फिडन्स होता का? कारण ती वेगळीच भीती असते. काय काय अनेक 10 विचार येत नाही, असतात की अरे नाही. बाबा हे फ्लाईट तरी जाईल की नाही. नव्हता कॉन्फिडन्स. कारण माझ्यासोबत जी काही मराठी माणसं होती ते लोक जॉर्जियाला चालले होते. ज्या दिवशी फ्लाईट 28 तारखेला आम्ही सगळे अडकलो, त्यांची फ्लाईट 100-150 किलोमीटर हवेत असताना तिथून त्यांना परत बोलवलं आणि ते परत तिथे एअरस्पेसला आले. त्यामुळे जोपर्यंत आम्ही एक सर्टन पॉईंट नंतर आम्ही पुढे गेलो नाही तोपर्यंत मला कॉन्फिडन्स नव्हता. उडालात कुठून? आम्ही उडालो रियाद वरून. हा. पण तरी सुद्धा ज्या दिवशी आम्ही खात्री रियादला पोहोचलो त्याच दिवशी सकाळी 1 वाजता तिकडे 38 ड्रोन इंटरसेप्ट झाले होते. तरी सुद्धा त्यांनी त्यांची एअरस्पेस ओपन केली होती. त्यामुळे मी तरी सुद्धा रिस्कच होती मोठी. हो, त्याच्यामुळे मी स्केप्टिकल होतो की इथून परत आपल्याला परत बोलवतील नाही बोलवतील. फ्लाईटमध्ये बसलोय मान्य आहे, तिथून ती पुढे जाईल, आपण पोहोचू मुंबईत की नाही हा मिडपर्यंत आमचा म्हणजे ॲटलिस्ट माझा तरी थॉट होता. पण जसं 1.5 तास झाला फ्लाईटमध्ये त्याच्यानंतर म्हणलो की नाही, वी आर सेफ नाव, वी आर कन्फर्म आपण मुंबईत पोहोचतो. म्हणजे तुमचे 1.5 तास जे काही म्हणजे जसं मी- आपण नॉर्मली फ्लाईट मध्ये जाताना एन्जॉय करत जात असतो पिक्चर वगैरे, तुम्ही काहीच काहीच करत नसाल. नव्हतं. पण ह्या सगळ्यामध्ये 11 दिवसामध्ये विशाखा इथे काय काय घडत होतं? कारण की ठीक आहे तू तर म्हणजे पूर्ण फ्लॅटच झाली होतीस, कारण ऑब्विस आहे मग मुलगा आणि परत सारखं बोलणं. बरं आपल्याला हेही माहिती नाही, बरं ते काही बस नाही आहे की बसने घेऊन येऊ शकतो, गाडीने घेऊन येऊ शकतो. आपल्या हातातही काही नाही आहे, सरकारच्याही हातात नाही आहे जोपर्यंत ते हेल्पलेस होतं माणूस. पण या सगळ्या दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये काय काय अनुभव आला तुला? मी तुला म्हटलं तसं मी सतत फोनवर होते. मी सतत विनोद सातव, प्रेरणाताई, मनोज मुंडे, भरत बलवली यांच्याशी सतत बोलत होते की काय करता येईल, काय अखंड मी फोनवर होते. शिवाय सगळ्या मित्रमैत्रिणीचे फोन होते, अभिनयचं काय वगैरे. तर आणि माझा एकमेव मार्ग होता तो म्हणजे परमेश्वर. मी त्याला पाण्यात ठेवलं होतं चंद्रग्रहणाच्या दिवशी. त्याचं सगळं ग्रहण सुटलं पण त्याला विचारायला मी पाण्यातून काढलं नाही. पहिल्यांदा असं झालं की मी ग्रहण सुटल्यानंतर त्याची पूजा केली. मग मला असं वाटायला लागलं की कदाचित ती आपल्याला शिक्षा बसते का. मी पुन्हा रात्री उठले आणि त्याला पाण्याच्या बाहेर काढलं. असं माझा एक माहिती आहे ना, एक आपण म्हणतो ना आंतरिक इमोशनल, आपण एखाद्या गोष्टीची आता पोरगच आहे म्हणल्यावर अनेक गोष्टी आपल्या मेंदूत येत राहतात की असं करूया का, तसं करूया का. मग मी परत त्या दिवशी संध्याकाळी 7-8 वाजता देवाला पाण्याच्या बाहेर काढलं, पुन्हा पूजा केली. चुकलं माफ कर, ग्रहण सुटलं तरी तुझी पूजा नाही केली म्हणून तोंडात मारून घेतलं. पुन्हा एकदा देवाची पूजा केली. माझं हे आपलं असं चाललेलं असतं. तर नाही रडत नाही. बरोबर आहे, पण ती अपेक्षा असते. आपण कुठल्याही गोष्टी अशा वेळेला आपण कोणाकडून पण एखाद्या माणसाने जरी हात डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं हा गंध लाव, तर आपण तोही गंध लावायला. हो, अगदीच. काही भावना असते ती महत्वाची. मग मला असं वाटलं की यार आपल्यामुळे असं होतंय की का आपण ग्रहण सुटलं आणि देवाची म्हणून ते विमान परत अडकलं का, त्याला विजा मिळाला नाही का, असे माझे विचार. मग मी परत आपलं देवाची पूजा केली. म्हटलं बाबा माझं चुकलं, मला माफ कर. आणि तुला खरं सांगू, आता याला काय कोणी अंधश्रद्धा म्हणा किंवा काय, पण मी जसं देवाला आंघोळ घातली, बाजूला त्याचा मला प्रेरणाताईंचा फोन आला. पुन्हा एकदा डिटेल्स देवाच्या पूजेतून मला परत बाहेर यायला लागलं. पुन्हा एकदा डिटेल्स त्यांना शेअर केले. तर म्हणजे आत्ता विजा त्याचा अडकला आहे, तुम्ही काहीतरी करा. तर म्हणले करूया आपण. मी आता साहेबांना सांगते, मुख्यमंत्री साहेबांना, ते तिकडे गल्फवाल्यांशी बोलतील. म्हटलं प्लीज करा. मग त्याच्यानंतर मी गंध लावला, पुष्प वाहिली, सगळं झालं. पुन्हा त्यांचा फोन आला की त्यांचं बोलणं झालंय. मग मला असं वाटतं की कदाचित मी पूजा करते, हे परमेश्वर मान्य करून घेतो आणि त्याच्यातून मार्ग निघतोय. ह्याच्यात तुम्ही काही म्हणा, ही काही स्टोरी सांगते का, पण जे घडलंय ते मी सांगते. आणि पूजा करून मी बसले देवासमोर तिथेच खुर्ची टाकून. म्हटलं आता जोपर्यंत हे येत नाही ना तोपर्यंत मी काही उठायची नाही इथून. 1:30 वाजता 1:20 प्रेरणाताईंचा फोन आला की तुमच्या पोराचं काम होईल, उद्या सकाळपर्यंत त्याचा विजा हातात येईल. तर त्याचाही मला फोन आला की आई, त्या एम्बेसीकडनं फोन आला की प्रोसेसमध्ये सुरुवात झालेली आहे, प्रोसेस आहे सुरू, तर काळजी करू नको, उद्या ह्या सगळ्या माणसांबरोबर मी निघतोय. म्हटलं ना माझा जीव भांड्यात पडला की म्हटलं बाबा आपल्याकडनं काहीतरी चुकलं. हो, आपल्याकडनं चुकलं म्हणून मी त्या दिवशी देवाची माफी
माफी मागितली की बाबा ग्रहण सुटलं तरी तुझं ग्रहण मी सोडवलं नाही, याबद्दल मला माफ कर. आणि मी असं करून ना मी परत बसले जपाला. त्या दिवशी मी जप केला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा जप केला. माझ्याकडे एकच मार्ग होता, एकतर गव्हर्नमेंटला फोन करणे आणि परमेश्वराचा जप करणे. बाकी त्या दरम्यान मला कामही नव्हतं, म्हणजे माझं शूटिंग सिरियल संपली त्यामुळे घरीच होते. परमेश्वरी कृपेने मी घरी होते, जेणेकरून मला या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालता आलं. नाहीतर तिथेही जाऊन एक वेगळा अभिनय करणं आणि पुन्हा आईची माया पोटात आहेच ती कोणाला न दाखवणं, सतत रडणं, मेकअप, हे सगळं झालंच असतं. तर त्या दरम्यान मला ती सगळी त्याच्याच मार्गामुळे मला ती जरा त्या गोष्टीकडे लक्ष घालण्यासाठी सुट्टी होती. आणि ह्या सगळं हे सगळं चालू होतं. बरोबर, ती सिच्युएशन समजू शकतो, कारण की ते आता काही शब्दात सांगता येणार नाही. बरं नाही, आणि काय बरं, आणि जरी घरात कोणी माणूस आला तरी त्याला काय सांगणार काय, म्हणजे आपल्या कोणाच्याच हातात काहीच नाहीये. आणि मी फक्त एवढंच उत्तर देते, आला का अजून, नाही अजून, आला का, नाही अजून, एवढंच उत्तर देत होते. बाकी वेगळे काही शब्दच नव्हते. पण तुला खरं सांगते, जे लोक मला भेटले, मी आता शंकराच्या मंदिरात गेले, तिथे सुद्धा मी जपाला बसले होते, देवाची प्रार्थना करत होते, तिथे अभिषेक चालला होता, मी तिथेही बसले. तर तिथे एक बाई आली, तिने मला सांगितलं, मी सहस्त्रबुद्धे, माझं आडनाव सहस्त्रबुद्धे, तुमच्याबद्दल जे ट्रोल करतायत ना, तुम्हाला कशाला पाठवलं मुलाला शिकायला तिकडे, काय गरज होती, त्या सगळ्यांना मी उत्तर देते, तुम्ही काळजी करू नका. असं त्या बाईने मला सांगितलं. म्हटलं मी आपली फक्त हो थँक्यू एवढंच म्हटले. म्हणजे अशीही माणसं आहेत जी आपल्याला सपोर्ट करतात, की आपल्या मुलाला बाहेर परदेशी शिकवायला जाणं हे काही मोठं पाप, म्हणजे काही दुष्कृत्य नाही आहे. अनेक आपले इंडियन्स तिकडे जातात, शिकतात, मोठी होतात, पैसे कमवतात, आपल्याच आईबापाचे जे काय अडकलेले लोन्स आहेत ते फेडतात, परत येतात. बरं, आपले फील्ड असं आहे की कुठे शाश्वत नाही, मग तिकडे काय आणि इकडे काय, कुठे काम मिळेल तिथे आपण शिफ्ट होत राहणार. ह्याच्यात हेच आहे ना एक, म्हणजे दगडावरची रेग आहे, आपल्याला काही शाश्वती नाहीये. जिथे काम मिळेल तिथे आपण जायचं, काम करायचं आणि परत यायचं. आता हा अंबरनाथच्या बाहेर नाही पडलेला मुलगा, त्याला मुलुंडला सुद्धा ये करावं लागतं इतक्या वर्षात. तर ठाण्यात कॉलेज इथे असून सुद्धा तो ठाण्यावरनं यायचा, म्हणजे अंबरनाथवरून ठाण्याला यायचा. रुपारेलला होता तेव्हा अंबरनाथवर रुपारेलला जायचा, मध्ये मुलुंडला सारखं, कारण त्याचं सगळं तिकडे बसलेलं आहे लहानपणापासून. तो मुलगा लंडनवरनच राहील असं कायमच असं होऊच शकत नाही, तो परत इथेच येणार आहे. पण आता हे काय लोकांना मी सांगत बसू की जे काही वेळेला ट्रोल करतायत ते असो. तर हे अशा पद्धतीने मी माझे सगळे 11 दिवस फक्त परमेश्वर आणि मी आणि गव्हर्नमेंटचे सगळे विनोद साधत होते, सुद्धा देवाच्याच जागी होते मला त्या क्षणी. भरत वल्लभी तर माझ्यासाठी स्वामीच आहे, ते सांगतील ते मार्ग योग्य, असंच मी आपलं धरून चालले. मला तर वाटतं की एम्बसी बद्दल काय माहिती असेल तर तुझ्याकडनं माझ्याकडे तर आता सगळ्यांचे नंबर आहेत. पण म्हणजे भाग सोडा, पण ही एवढी माहिती असणं पण महत्वाचं झालं आता, की खरंच आहे की बाबा काय झालं कोणाचं दुसऱ्याचं, खरंच आहे. म्हणजे म्हाडाचं तरी करू शकतो. म्हाडाचं घर लागल्यावर अनेक म्हाडाचे फॉर्म भरलेले मला फोन केले, विचार काय केलं. तसंच आहे. पण अभिनय, अशा सगळ्यामध्ये आपण हे सगळं म्हणतोय, आता आपण आलोय, सेफ आहोत आणि इकडे आलोय, पण अनेक लोक अशी आहेत किंवा तुझ्या बरोबरची मुलं, अनेक लोक शिक्षणासाठी जातात, वेगवेगळ्या देशात जातात. पण अशा सिच्युएशनमध्ये काय करायला हवं आणि काय करायला नको? कारण सगळं तर सरकारच्याच हातात आहे, तुमच्या हातात काहीच नाही आहे की बाबा रे मी पैसे काढतो आणि जातो बसने इकडे जातो. अशा वेळेला, अशा सिच्युएशनमध्ये काय करायला हवं आणि काय करायला नको, म्हणजे ते तुला लेसन मिळालं? जिथे आहो तिथे थांबा, ज्या ठिकाणी आहो तिथे थांबा. तुमच्यासाठी अनेक लोक तुमच्या मागे, तुमच्या समोर काम करतायत. ती तुमची गव्हर्नमेंट असू दे किंवा ज्या देशामध्ये अडकल्या त्या देशाची गव्हर्नमेंट असू दे, हे तुमच्यासाठी काही ना काही प्रयत्न नक्कीच करतायत. त्यामुळे पॅनिक न होता तिथे बसून राहणं, तिथे स्वतःला शांत ठेवणं, आपल्या घरच्यांना शांत ठेवणं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही जी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर. आणि जी गोष्ट करायला नको ती म्हणजे पॅनिक होऊन कुठलेही डिसिजन घ्यायचं नाही. निघायचे असू दे किंवा राहायचे असू दे, जे काही आहे थोडा वेळ घ्या, 1 दिवस घ्या, डिसाईड करा, याच्यावर चर्चा करा. तुमच्या बरोबर जे लोक अडकलेत त्यांच्यासोबत चर्चा करा, अशा लोकांची चर्चा करा की जे लोक तुम्हाला अजून पॅनिक करवणार नाहीत. कारण काही ज्या दिवसांमध्ये होतं त्या दिवसांमध्ये, शेवटच्या काही दिवसांमध्ये निघायच्या पॅनिक सिच्युएशनमध्ये खूप लोकांनी विनाकारणचे पैसे घालवले की ज्यांनी निघूया इकडनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आम्हाला एम्बसीवाले म्हणाले की आम्ही तुम्हाला सौदीचा व्हिसा देतो, असे अनेक लोकांनी पटापट स्वतःचे तिकीट्स बुक केले होते आणि त्यांच्या थ्रू कळलं होतं की आधी प्रायोरिटी काही जे या कंपनी थ्रू चालली आहेत त्या 160 लोकांना दिली जाईल आणि मग बाकी सगळ्यांचे व्हिजे येणारच आहेत नो डाऊट, पण प्रायोरिटीली या लोकांचे दिले जातील आणि नंतर दुसऱ्यांचे दिले जातील. पण त्याच्यामुळे कुठलाही डिसिजन पॅनिक क्रिएट करून, स्वतःसाठी क्रिएट करून
न घेणं हाच एक लेसन आहे जो मी देऊ शकेल. पण शेवटी म्हणजे ठीक आहे की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि तू आलायस आता इथे, पण ही सिच्युएशन अजूनही क्रिटिकल आहे. अजूनही तुला वाटतं की म्हणजे लोक खूप लिहितात की म्हणजे सरकारबद्दल लिहितात वगैरे, पण हे सरकार किंवा ह्या सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत म्हणजे एम्बसी असेल किंवा अधिकारी असेल, हे खरंच खूप मदत करत असतात किंवा तुमच्यापर्यंत सारखे टॉक करत, हे लोकांना माहिती झालं पाहिजे. हो, की म्हणजे आपलं लोक उगाच काही लिहितात ना की काय सरकार काहीच करत नाही, झोपून राहिलं सरकार. तर ही खरंच तुला असं जाणवलं की काही वेगळी सिच्युएशन जाणवली? नाही, म्हणजे रात्री 3 वाजता सुद्धा जर का आम्ही कॉल केला आणि सरकारमधनं आपल्या कोणी उचलला तर याचा अर्थ सरकार नक्कीच झोपलेली नाहीये. तुमच्यासाठी काम त्यांचं नक्कीच चालू आहे. आणि जे अनेक एम्बसीज प्रत्येक देशामध्ये आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक हुशार माणसं आहेत जी तुमच्यासाठी कामं करतायत. तुम्ही जो म्हणजे आम्ही ज्या दिवशी आमचं हे ITCचं आमचं ज्यावेळी चालू होतं त्यावेळी सुद्धा आम्ही रात्री 2:30-3 वाजता इंडियन एम्बसीच्या सेक्रेटरीला कॉल केला होता. त्यांनी आम्हाला सकाळी 2:30-3 वाजता कॉल उचलून आमच्याशी बोलून पुन्हा 5:30 वाजता आमचा फॉलोअप घेऊन पुन्हा 7 वाजता. सो त्यांच्यासाठी झोप 2-2, 3-3 तास अशीच आहे. त्याच्यामुळे सरकार आपल्याला मदत करतंय, फक्त थोडा वेळ पेशन्स ठेवणं गरजेचं आहे बस. शेवटचा प्रश्न मला विशाखाला विचारायचा आहे की एवढं सगळ्या गोष्टी घडल्या आणि खरं आहे गो 11 दिवस वाट बघणं म्हणजे इथे म्हणजे नाही 1.5 वर्ष मी त्याचं काढलं होतं कारण तो UK मध्ये त्याचं काम चालू होतं. पण हे 11 दिवस म्हणजे भयंकर होते. म्हणजे आता आपल्याला कळत असेल की आर्मी मधले जवान जेव्हा जात असतील तेव्हा त्यांच्या घरच्यांचं काय होत असेल. आपण तर 11 दिवस एके ठिकाणी अडकलो होतो आणि आपलं कॉन्टॅक्ट तरी होत होतं, त्यांचा तर कॉन्टॅक्ट पण होत नसतो. पण अशा वेळेला जेव्हा पहाटे 3 वाजता 3:30 वाजता मुलगा एअरपोर्टला उतरतो, मला तिथे जाणवलेल्या त्या दृश्यांमधली गोष्ट म्हणजे अभिनयाला तू मिठी मारलीसच, पण त्याच्या मागे आलेली जी सगळी मुलं होती ना ती अशी तुझ्याकडे बघत होती की घ्या मला सोपवलं तुमच्याकडे. आणि त्याच्यानंतर तू त्या सगळ्यांना भेटत होतीस. काय त्या मुलांसाठी होतं तुझ्या मनामध्ये? कारण बोल ना. खरंच सॉरी, पण एक जी 8-10 लोक माझ्यासोबत होती त्या सगळ्यांना तू त्याला आधीपासून ओळखत होता? नाही, सगळ्यांना तिथेच भेटलो. ओके. त्या सगळ्या मराठी जी माझ्यासोबत माणसं होती त्या सगळ्यांना मला खरंच थँक्यू म्हणायचं आहे. आकाश, अक्षय, त्याच्यानंतर विपुल, गौतम या सगळ्यांना आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीज या सगळ्यांना मला फॅमिली बनली तुझी 8-10 दिवसातली. त्या सगळ्यांना मला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही सोबत होतात आणि तुमचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे आपण सगळे एकमेकांना धरून चालत होतो कुठेही. म्हणजे फॉर दॅट मॅटर माझ्या विजाचं काम होत नव्हतं, तर आम्ही सगळे माझ्यासोबत एकही माणूस असा नव्हता की तो त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलाय, कारण ह्या सगळ्यांचे विजा ऑलरेडी झाले होते. मी एकटा होतो त्यांच्यामधल्या सगळ्यांचं झालं, तुझं एकटंच होतं. म्हणजे मराठी जी आम्ही लोक होतो त्यांच्यामधले, तर ते कोणी त्यांच्या रूममध्ये बसलं नाही, सगळे माझ्यासोबत खाली बेसमेंटमध्ये बसून होते की थांब आपण जोपर्यंत तुझा विजा येत नाही तोपर्यंत आपण थांबू. जसं थोडं कन्फर्मेशन आम्हाला यायला लागलं तसं मग मी त्यांना म्हणलं की तुम्ही जा, मी येतो. तोपर्यंत ते हल्ले नाही, तोपर्यंत माझ्यासोबत बसून होते. त्यांचं म्हणणं होतं की गेलो तरी की बस जोपर्यंत अभिनयाचा विजा होत नाही तोवर सोडायची नाही. त्यामुळे एवढ्याशा दिवसाच्या ओळखीत त्यांची युनिटी इतकी झाली होती कारण सगळेच जण एकमेकांना बघत होते. पण मला तेच समजायचं की ती मुलं इतकी म्हणजे तू ते त्यांना ओळखत पण नव्हतीस, तू त्यांना माहिती पण नव्हतं, तू त्याची आई फक्त एक त्यांना बोलण्यात किंवा काही व्हिडिओ कॉल वगैरे झाले असेल त्याच्यात तुला बघितलेलं असेल. काही जणांना खरं तर जर अमराठी असेल तर त्यांना बॅकग्राऊंड पण माहिती नसेल तुझी किंवा तुझ्याबद्दल इतकी माहिती पण नसेल. इतके भाऊक झाले होते तुम्ही सगळेजण त्या म्हणजे अभिनयाला तू सोडून दिलं होतंस नंतर मिठी मारून आणि तू त्यांच्या बरोबरच होती. काय तुझ्या जाणवत होतं मला? नाही ऍक्च्युली तू मग अशी म्हणलास तसं की जसे आपले सैनिक कुठे कुठे असतात आणि आपल्या घरच्यांना माहिती नसतं, तर खरंच ते आपल्यासाठी हॅट्स ऑफ त्यांच्या फॅमिलीला सुद्धा की काय कमाल धाडस आहे हे सगळं की आपल्या पोटच्या पोराला अशा पद्धतीने या अशा क्षेत्रात काम करायला जा म्हणून सांगणं आणि मग त्याच्यापुढे त्यांनी जे काय आपल्या देशासाठी करणं हे फार कमालीचं आहे. म्हणजे ह्याला एक जिगरा लागतो तो त्या सगळ्या कुटुंबाकडे आहे. तर त्यांना खरंच मला सलाम द्यावा असं वाटतो या निमित्तानं. मला तर कायमच त्यांचे धन्यवाद असतात त्या कुटुंबाला सुद्धा आणि त्या माणसांना सुद्धा. पण जेव्हा ही सगळी माणसं आली ना तर बघ युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्व्हायव्हल हे सुद्धा प्रत्येकाचं एक युद्धच असतं ना. तिथे अडकल्यावर ना आपल्या मायदेशी येणं हे आपलं युद्धच असतं ना, आपली लढाई. युद्ध म्हणजे
छोटा शब्द वापरेल, लढाई. आपली आपली लुटूपुटूची लढाईच असते आपल्या घरी येण्याची. तर ती सगळी लढाई सगळी मुलं लढत होते गेले इतके दिवस. त्याच्यामुळे ते आल्यावर मला असं वाटलं की सगळ्यांनाच भेटलं पाहिजे, फक्त माझा एकटा मुलगा नाही, ते सगळेच त्या परिस्थिती फेस करून आले होते आणि सगळ्यांना धरून होते. त्यामुळे मी अगदी अभिनयनी फोन नाही उचलला ना, तर मी दुसऱ्या मुलाला म्हणजे आकाशला फोन करायचे की काय झालं अभिनयचं, तर म्हणे तो आत्ताच झोपलाय, त्याला झोप नव्हती, आत्ता झोपलाय. तर मी त्याला फोन करायचे, मग नाही त्याचा फोन नाही लागा तर तो दुसऱ्याला पटकन सांगायचा की ताई याच्याशी बोला, मी जरा कामात आहे. असं करून मी सगळ्या त्यांच्याशी कनेक्टेड होते, त्यांच्या बायकोशी कनेक्टेड होते. त्याच्यामुळे ती पण एक फॅमिलीच झाली होती की जी आपल्या मुलाचं सगळीजण एकत्र होते. त्यामुळे म्हटलं आता मी आपसुकच तिथे गेले. असं काही आता ह्याला भेटू मग त्यांना भेटू असं काही प्लॅन नव्हतं. अभिनयला मिठी मारायला मी डायरेक्ट त्यांच्याचकडे गेले, कारण त्यांनी असं स्टँड घेतलं होतं की यार अभिनयचा विचार नाही झाला तर आम्ही कोणीच नाही देणार. हे सुद्धा करायला त्या क्षणाला धाडच लागतं, नाही तर प्रत्येकजण आपापला विचार करून जाऊ दे त्याचं तो बघेल, त्याची की आईलाही मोठी आहे ती करेल असं पण म्हटूच शकले असते ना. तर ते तसं नाही केलं. त्या सगळेजण एकत्र होते आणि मला अक्षरशः त्यांना मिठी मारली आणि मी त्यांना म्हटलं की बाबा रे खूप मोठ्या संकटातून तुम्ही परत आलात, तर म्हणून मी सगळ्यांसाठी एक छान गोड घेऊन गेले होते सगळ्यांना. आणि जसं आपण आपल्या मुलाचं स्वागत करतो तसं मी त्या सगळ्यांचं स्वागत अगदी मायेपोटी केलं होतं. यात कुठलाही फिल्मीपणा नाही, नाटकीपणा नाही. काय लोक म्हणायचे ते म्हणतील, पण मला माहिती आहे व्हॉट आय हॅव सफर आणि व्हॉट आय हॅव गिव्हन अँड व्हॉट आय हॅव टेकन फ्रॉम देम. खरंय. मला शेवटी मला हेच म्हणायचं आहे, मला ह्या इंटरव्ह्यू पेक्षा मला हे समजून घ्यायचं होतं, एक माणूस म्हणून पण हे समजून घ्यायचं होतं, प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना येऊ शकतात, त्या अशा पद्धतीने येऊ शकतात किंवा तशा पद्धतीने काही वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात. आता अभिनय काय पहिल्यांदा जात नव्हता, तो गेले 1.5 ते 2 वर्ष तिकडे युकेत होता, तो तिथे शिकत होता आणि आता तो काम करण्यासाठी तिकडे जात होता. तो एक जरा धडपड करत होता, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता. अशा वेळेला त्याला कुवेतमध्ये त्या परिस्थितीमुळे राहावं लागलं होतं. ट्रोल करणाऱ्यांना स्पेसिफिकली मला एक सांगायचं, ट्रोल करणाऱ्यांपेक्षा ज्या लिहिणं फार सोपं आहे, एखादी कमेंट करणं फार सोपं आहे, आपल्याकडे वेळ आहे, ती जागा आहे, तर करणं फार सोपं आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायची, ही सगळं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला एक लक्षात यायला हवं की ती अभिनेत्री म्हणून तिथे वावरत नव्हती, तर ती आई म्हणून तिथे वावरत होती. तिची श्रद्धा आहे, तिची देवावरती श्रद्धा आहे आणि श्रद्धा देवावर असणं काही चुकीचं नसतं. ती आपल्या मुलासाठीच सगळं काही मागणं, जसं आपणही आपल्या घरी आपलं कोणी आजारी असेल, आपलं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आपलं कोणी काही प्रॉब्लेममध्ये असेल, तर असा देव पाण्यात ठेवतो. ही आपल्या मनाला एक शांती लाभावी, एक भावना असते मनामध्ये की आपला माणूस सुखरूप राहावा, शांत राहावा, एकदम व्यवस्थित असावा. आणि हीच भावना अभिनयची. आणि अभिनयकडनं हे जाणून घ्यायचं की अभिनयचा प्रवास मला जाणून घेण्यापेक्षा अभिनयबरोबरची जी काही माणसं होती, आणि हे लक्षात यायला हवं तुम्हाला की एका अभिनेत्रीचा मुलगा म्हणण्यापेक्षा तो तिथे एक प्रवासी म्हणून तिथे होता, तिथे तो त्या लोकांसोबत होता. जर अभिनेत्रीचा मुलगा असता तर त्याला हे फेस करावं लागलं नसतं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर कोणताही माणूस जर तिथे असता, अगदी उद्योगपतीचा जरी मुलगा किंवा मुलगी असती तरी सुद्धा त्याला हेच फेस करावं लागलं असतं. ते त्याने सुद्धा फेस केलेलं आहे. आणि बरं आता तुम्ही त्याच्यावरती असंही ट्रोल कराल की काय असं काय मोठं त्याला अडचणी आल्या, तर अहो नुसतं बसून राहणं 10 दिवस आणि आपल्या मायभूमीत जायला मिळेल की नाही याची शाश्वतीही नसते. अशा वेळेला एक तरुण मुलगा, त्याच्याबरोबर असलेले अनेक तरुण लोक, म्हातारी माणसं, लहान 4 वर्षाचं मूल सांगतोय तो, अशा प्रत्येकालाच एक मनामध्ये भीती असते की कुवेतसारख्या ठिकाणी, वेगळ्याच अनोळखी ठिकाणी मला सर्वायव्हर करायला मिळेल की नाही. मदत येत असेल, जात असेल, पण पुढे काय, हा जेव्हा प्रश्न 24 तासानंतर सुद्धा आपल्याला काही दिसत नाही. विजा जर त्याला मिळाला नसता तर त्याला अजून थांबावं लागलं असतं. पैसा मराठी अभिनेत्री किंवा मराठी अभिनेते चांगला पैसा कमवतात, चला ठीक, सगळं मान्य आहे. पण कुवेतमध्ये जर रोजचं तुम्ही बघितलं की काय, त्यानंतर एअरलाईन्सने पण सांगितलं की आम्ही तुमची व्यवस्था आता नाही करू शकत, जास्त आम्ही खर्च नाही करू शकत. त्याच्यानंतर त्याला त्याचा स्वतःचा खर्च करावा लागलाच असता ना. तिथे कुठली अभिनेत्री आणि तिथे कुठला अभिनेता, त्याला त्याचा खर्च करावाच लागला असता. किती भरमसाठ पैसा पाठवला असता, विशाखा सुभेदारने असा किती भरमसाठ रोजचा पैसा त्याला पाठवला असता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण टीका करतो, आपण काहीही बोलतो आपण ह्याच्यावरती, पण या इंटरव्ह्यू मागची मुळात मला हेच सांगायचं होतं की भोगावं आपल्या माणसाला लागतं. ज्याच्यावरती ही वेळ येते त्याला हे भोगावं लागतं. आणि एक आई म्हणूनच आहे, तिनेच नाही, त्याच्या वडिलांनी सुद्धा, त्याच्या आजीने सुद्धा, मला तिच्यापेक्षा त्याच्या आजीची जास्त, कारण की ती भाबडी आहे. हिला तरी किमान ती फोन करत असेल, ती कोणाला विचारत असेल, तिला उत्तर जे 10 दिवस 11 दिवस ही फक्त नाही म्हणत असेल की नाही अजून तो आलेला नाही आहे, तेव्हा तिचं काय झालं असेल, या गोष्टीचा पण तुम्ही विचार करा.
आणि ह्या गोष्टी आपल्याही आयुष्यात घडू शकतात. आपल्याही आयुष्यामध्ये असं काही घडू शकतं. तो जरी तो अगदी त्याला ती युद्धाची झळ पोचलेली नसली तरी त्याने ते जवळून बघितलं आहे आणि कसं 24 तास तो राहिला असेल, कसा 24 तास त्याने लोकांबरोबर त्या फक्त त्या हॉटेलमध्ये राहायला असेल, हे फारच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा आपण एखाद्यावर टीका करण्याला किंवा एखाद्यावर ट्रोल करण्याच्या आधी त्याने काय फेस केलं असेल हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. विशाखा आणि अभिनय, आता तर ओके आहे सगळं आणि अभिनय मला तरी वाटत नाही की आता काही दिवस जरा एअरपोर्टकडे वळेल, कारण त्याने इतकं एअरपोर्ट बघितलं आहे आणि इतकं त्याने ती परिस्थिती बघितलेली आहे. गमतीचा भाग सोडा, त्याने जावं युकेमध्ये, कारण त्याने खूप उत्तम शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणाचाच फायदा करून घेण्यासाठी म्हणून तो तिथे धडपड करतोय. तो त्याच्या आईची मदत घेऊन इथे कुठेही कोणाकडे असिस्टंटशिप किंवा कलाकार म्हणून काम करू इच्छित नाही आहे सध्या तरी. तो स्वतःच्या मेहनतीवरती तिकडे जाऊन तो काम शोधायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तो, आणि मुद्दामून मी विशाखाची परवानगी न घेता ही गोष्ट सांगतो की तो तिथे जाऊन एक नोकरीसुद्धा करणार होता. तो तिथे जाऊन लंडनमध्ये नोकरी करणार होता, साध्या मॅकडोनल्ड्समध्ये तो काम करणार होता आणि तिथून तो पैसे कमवून तो तिथे तडफड करणार होता. हे मी मुद्दामून याच्यासाठी सांगितलं की भरमसाठ पैसा काही विशाखा सुभेदारकडे पण नाही आहे, पण तिच्या मुलाने ते फार मनावरती घेऊन त्याने जे शिक्षण घेतलं आहे त्याच्यासाठी त्याच्या आईनी वडिलांनी जे काही पैसे घातलेत त्या पैशाचा त्याचं काय करावं, त्याच्या पुढे आपण हे शिक्षण घेतलंय तर त्याचा वापर कसा करावा ह्याच्यासाठी तो तिकडे चालला होता आणि तो शिकून हे सगळ्या गोष्टी करणार होता, लोन फेडणार होता. आणि हे प्रत्येक घरामध्ये असतं. प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांनी केलेल्या खर्चाची जाणीव असते. जसा जसा तो मोठा होत होतो तसं तसं त्याला त्याची जाणीव होत असते. तेव्हा ट्रोल करू नका. आधी ह्याच्या गोष्टीचा विचार करा की आपण कुठल्या गोष्टीवरती ट्रोल करतोय आणि कुठल्या गोष्टीवरती आपण सहज एखाद्याला काही बोलून जातोय. पण ही कहाणी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुमच्या दोघांसाठी पण एक लेसन होता की तुला इथे बसून तो फेस करावा लागत होता 11 दिवस, त्याला तिथे बसून तो फेस करावा लागत. पण या सगळ्यांमधनं एक गोष्ट चांगली झाली की तुला अशी परिस्थिती दुसऱ्यांवर आली तर तुला सांगता येईल आणि तुझ्यावर आली तर तू तर ऑलरेडी आता प्रिपेअर आहेस या सगळ्या गोष्टीसाठी. तेव्हा आपण अभिनयाला शुभेच्छा देऊया त्याच्या पुढच्या यासाठी. तो जाईल लंडनला, याच्यानंतर कधी जाईल माहीत नाही, पण तो जाईल. तो चांगल्या प्रकारे करेल तिकडे आणि तिकडनं येऊन भारतामध्ये येऊन जर तो आपल्या क्षेत्रामध्ये जिथे विशाखा उत्तमरित्या काम करते तिथे तो काहीतरी वेगळे काही गोष्टी करून दाखवेल आणि त्याच्यातसुद्धा यशस्वी होईल असंच आपण समजूया. कदाचित कुवेत हा त्याच्यासाठी एक टर्निंग पॉईंट आहे आणि चांगला टर्निंग पॉईंट आहे असं पण म्हणायला हरकत म्हणजे नाही. काय देवाने योजलंय त्याच्या आयुष्यात, तिथे जाणं न जाणं काय आय डोंट नो, त्याची इथे काम मिळणं किंवा काय किंवा ते जो योजलं चांगल्या असेल अर्थाने असं त्यासाठी म्हणूया की आत्ता तो लंडनमध्ये गेला असता तर त्याला ती संधी नसती मिळाली. कदाचित त्याला ते अडकवलं गेलं असेल कुवेतमध्ये, असं पण आपण समजून घ्या. कुवेतमध्ये अडकवलं असेल, आता बोलून घेणं, आता तो जाईल तेव्हा त्याला काहीतरी चांगली संधी येईल. सो अभिनय, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू आमच्यापर्यंत सांगितल्यास आणि तुम्हाला पण ह्याच्यातनं जर काही पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या असतील तर आपण पॉझिटिव्ह कमेंट करूया. आपण खरं तर एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे. ट्रोल करण्यापेक्षा आपण त्यांना आधार दिला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. आणि जर काहीच करता येत नसेल तर कमेंटच करायला नको. आपण ते फक्त पाहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे. पण तेव्हा आता सुखरूप घरी पोहोचलेला आहे, त्याला आता आराम करू द्या आणि खूप कंटाळला असेल प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं देऊन. पण तो आलाय इकडे, सुखरूप पोहोचलाय. विशाखाला पण आता हायसं वाटलंय, विशाखा पण आता शूटला जाऊ शकते, मी माझ्या कामाला कामाला सुरुवात करू शकते. नाटकाचा प्रयोग आता उत्तम काल तिचा झालेला आहे. आमच्या दमले नाटकाला जरूर या, ही पण आपण त्याच्यामध्ये हे करूया. पण तुम्ही दोघांनी वेळ दिला त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि बाकीच्या सगळ्या काही गोष्टी असतील किंवा तुम्हाला याच्यावरती काही कमेंट करायची तर मुंबई तक पाहायला विसरू नका. पहा फक्त मुंबईत.